बायको ओ ही भाजी रानात आणली आहे, भाजी कर. हां बर. ही आहे कुरडूची भाजी. रानभाजी असल्यामुळे नीट करून मी ती स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतले. आज आपल्या घरी अगदी गावाकडचं साधं पण तुम्हा सगळ्यांना आवडेल असं जेवण बनवणार आहे. आज आमच्या रानातून आणलेली कुरडूची भाजी, गरमागरम वरण, भात आणि ज्वारीची भाकरी असा बेत केला आहे. त्यानंतर भाजीसाठी लागणारं फोडणीचं साहित्य सगळं तयार करून घेतलं. मिरची, कांदा, लसूण असं साधं साहित्य घेतलं आणि त्यासोबत भाजी पण चिरून घेतली. इकडे लसूण पण बारीक चेचून घेतला. फोडणीसाठीचं तेल तापल्यावर मिरची आणि लसूण घातला. भाजी करण्यासाठी मी शक्यतो हा तवाच वापरते, कारण बिडाच्या तव्यात केलेल्या भाज्यांची चव छान होते आणि ज्या भाज्यांना जास्तीचं पाणी सुटतं आणि भाज्या खूप जास्त शिजल्या जातात, त्या अशा तव्यात केल्या की भाजी सुटसुटीत आणि मोकळी बनते. त्यानंतर मी कांदा घालून छान परतून घेतला. कांदा छान भाजल्यानंतर त्यात भाजी घालून सगळं मस्त परतून घेतलं आणि वरून चवीपुरतं मीठ घातलं. भाजी आता मंद आचेवर ठेवली. त्यावर ताट झाकून भाजी थोडा वेळ शिजू देऊ. ह्या भाजीची चव अप्रतिम होते. बघा किती छान शिजली आहे भाजी आणि सुटसुटीत पण झाली आहे. इकडे आता वरणासाठी डाळ पण शिजायला घेऊयात. डाळ आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. डाळ शिजताना त्यात हळद आणि थोडा हिंग घालून घेतला. मग कुकरचे झाकण लावून मंद आचेवर 3-4 शिट्या येऊ दिल्या. इकडे डाळ शिजल्यावर वरणाची फोडणी करायला घेतली. बघा डाळ पण किती छान शिजली आहे. इकडे आता तेल पण गरम झाले. त्यात जिरे, मोहरी घातली. सोबतच थोडा कढीपत्ता आणि बारीक केलेला लसूण पण घालून मस्त फोडणी केली आणि लसूण थोडं परतल्यावर शिजलेली डाळ घातली आणि वरून थोडं आदनासाठी पाणी घातलं. डाळ शिजताना थोडी हळद घातली होती आणि आता वरून पण थोडी हळद आणि मीठ घालून घेतलं. त्यामुळे वरणाला रंग आणि चव छान येते. बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेतली आणि एक उकळी येऊ दिली. मस्त फोडणीचं वरण तयार झाले. आता भात करायला घेऊयात. एका भांड्यात तांदूळ घेतले. तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतले आणि इकडे आता तांदळात पाणी घालून शिजायला ठेवले आणि वरून थोडंसं मीठ घातलं. पटकन उकळी येण्यासाठी मी भांड्यावर झाकण ठेवून दिलं. इकडे बघा मस्त खळखळतोय भात. त्यातील पाणी आटल्यावर परत झाकण ठेवून भात मुरायला ठेवला आहे. इकडे भात बघा छान शिजून तयार झाला आहे. आता भाकरी करायला घेतल्यात. भाकरी नीट थापायला थोडासा सराव लागतो. भाकरी तव्यावर टाकताना मला एक आठवतं, ते म्हणतो ना आपण, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तसंच भाकरी तव्यावर टाकल्यावर आपण भाकरीला पाणी लावतो तेव्हा हाताला चटका बसतोच की. आणि आयुष्याचं पण असंच आहे. कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. असो, एका बाजूने भाकरी भाजली आणि दुसऱ्या बाजूला भाजायला टाकल्यावर मस्त अशी टम्म फुगले भाकरी. दोन्ही बाजूने छान भाजून झाली भाकरी. इकडे सगळे जेवण तयार झाले. तुमच्या गावात कुरडूची भाजी कशी बनवतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भाजी, वरण, गरमागरम भाकरी आणि भात वाढवून घेतला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.